श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्ते. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुताम हित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानैक दक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांतमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीनं ज्या कर्माच्या अधिकारी पुरुषाचं वर्णन केलेलं आहे त्याचा एक सामान्य परिचय पाहण्याचं काम केलं. त्याला फक्त जाता जाता आपण स्पर्श करण्याचं काम केलं आणि जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे त्यानं साधकानं या कर्माचं आचरण कसं करावं याचं वर्णन माऊलीनं या ठिकाणी करण्याचं काम केलं. वास्तविक पाहता कर्म आणि जीवन हा मानवी जीवनाचा धर्मच म्हणावं. याच्या पलीकडे माणसाला जा मी काही करत नाही हे म्हणणं सुद्धा एक काम करणंच आहे की नाही. म्हणजे जीवन आणि कर्म यांची फारकत आपल्याला करता येत नाही. जवळजवळ संघ प्रकृतीचा जोपर्यंत प्रकृतीची संगती किंवा संघ आहे तोपर्यंत कर्म करतच राहावे लागणार. केवळ मनुष्य नाही तर ही जी सजीव सृष्टी आहे या सजीव सृष्टीमध्ये प्रत्येकाचे कर्म ही ठरलेली आहे आणि ती कर्म आपण नित्य कर्म करतो. नेहमी सकाळी उठणं, आपल्या सर्व देहादिकांची जी नित्य स्नान समर्जन वगैरे जे असेल हे करणं, त्यानंतर आपलं जे कर्तव्य कर्म आहे त्याला प्रारंभ करणं. म्हणजे जिथं शरीर आहे, जिथं प्रकृती आहे तिथं कर्म आहे. कर्मच नसलं तर आगा देहीचा अग्नी गेला, देह नव्हे तो चिकुलवाला. काहीच कर्म नाही केलं तर माणसाची अवस्था प्रेतवत होईल. आणि म्हणून जी नित्य कर्म आहेत ही नित्य कर्म आपल्याला नित्य नियमानं करावी लागतात. आता एक गोष्ट लक्षात असू द्या की नित्य कर्माला सद्विचाराचं आणि सत्कर्माचं अधिष्ठान देण्यासाठी आपण सकाळी उठल्याबरोबर ही जी नित्य आपल्या स्वतःच्या संबंधी नित्य कर्म आहेत ही पूर्ण केल्यानंतर समाज जीवनात आपल्याकडून जे दररोजचे कर्म घडतात ना ते कर्म चांगले व्हावेत याच्यासाठी आपल्याला या निष्काम कर्माची, या अखंडित प्रसन्न असणाऱ्या योग्याची, संतांची, ईश्वराची, स्थिर बुद्धीची, पवित्र शरीराची, पवित्र मनाची गरज आहे. हे फक्त धार्मिकतेचा एक टेंभा निर्माण करण्यासाठी आहे असं नाही. हे फक्त हे बघा देवा मला या हातानं खूप मोठं साम्राज्य उभा नाही करता आलं तरी चालल, परंतु या हातानं दिवसभरामध्ये कुणाला तोडण्याचं पाप होऊ देऊ नकोस.
ही सद्भावना जर निर्माण व्हायची झाली ना, तर ते जे सत्कर्म आहे, ही जी सत्कर्म रती म्हणून माऊलीनं पुढे जे पसायदानात वर्णन केलं ना, ही जी सत्कर्म रती आहे ना, ही सत्कर्म रती या नित्य कर्मामध्ये निर्माण होते. मुळात असं आहे की ज्याची नित्य कर्म चांगली असतात ना, त्या माणसांना जी भौतिक संपन्नता, भौतिक सुख, भौतिक आनंद याच्या पलीकडची एक स्थिरता असते. बुद्धीची असेल, मनाची असेल, शरीराची असेल, ही जी स्थिरता आहे ना, ही स्थिरता आपोआप प्राप्त होते. दररोजची कर्म ही जर चांगली असतील तर, दररोजची कर्म वाईट असेल तर मग रात्रीचा दिवस होतो आणि दिवसाची रात्र होती. मग केलेल्या कर्माचा रात्रभर पश्चाताप करावा लागतो. शरीर नाना विकाराचं भांडार होतं. मन मग जे केर कचरा जो आहे ना सगळा, तो मनामध्ये साठतो. डोळे मिटले तरी गटारगंगा डोळ्यासमोरून व्हायला लागते. म्हणून दररोजची कामं चांगली असावी. अगदी सोपा माऊलीनं या कर्मयोगाच्या निमित्तानं आपल्याला उपदेश देण्याचं काम केलं की दररोजचं काम चांगलं असावं. ज्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही वाईट काम केलं नाही, तो शांतपणे झोपी जातो, तो शांतपणे उठतो. कारण मी जर वाईटच केलं नाही तर मला पश्चाताप करायची काय गरज. हे आहे नित्य कर्म. नित्य कर्माला सद्भावनेचं आणि पावित्र्याचं अधिष्ठान असावं. आपण स्वच्छता करतो, पावित्र्याचं अधिष्ठान आहे की नाही हे माहित नाही, पण स्वच्छतेनंतरचा येणारा मनाच्या आणि शरीराच्या पवित्रतेचा हा टप्पा आहे. याचा अर्थ असा नाही की दररोज तुम्ही सकाळपासून दुपारपर्यंत धर्मरतीमध्ये रम्मान झालं पाहिजे. मग दररोजची कामं कधी करणार. म्हणजे 4 तास जप करायला लागला, 5 तास ग्रंथ वाचायला लागला, 3 तास पूजा करायला लागला, तर ज्याच्यासाठी आपल्याला पाठवलं ते काम आधी कधी करणार. तर नित्य कर्म याचा अर्थच हा आहे की जे करण्यासाठी आपल्याला पाठवलं ना ते चोखपणे करणं. आणि परमेश्वराच्या साम्राज्यात जेव्हा उपस्थित होऊ तेव्हा विचारू की देवा, ज्याच्यासाठी मला पाठवलं होतं ते काम, ते कर्म मी चोखपणे केलेलं आहे. माझा स्वीकार करायचा की अस्वीकार करायचा हे तुझं तू ठरव. एकदा ब्रह्मकुमार नारदाने विष्णूंना विचारलं की हे श्री विष्णू, तुमचा अत्यंत आवडीचा भक्त कुठला. विष्णूने खाली बोट दाखवलं. जा पृथ्वी तलावर जाऊन ये म्हटले आणि माझ्या आवडीचा भक्त कोण आहे ते मी त्याचं उत्तर तू पृथ्वी तलावर जाऊन आलास की तुला देण्याचं काम करेल. नारद पृथ्वी तलावर आले, सगळीकडे फिरले. काही भक्त ग्रंथ वाचत होते, काही पोत्या वाचत होते, काही पुराणात होते, काही टिळ्यात होते, काही माळेत होते, काही धर्माच्या नावाने जय जयकार करत होते. सगळ्यात शेवटी जाताना म्हणजे पूर्ण दिवस गेला, पूर्ण रात्र गेली, दुसऱ्या दिवशी सुप्रभाती नारद आता विष्णूला काहीतरी सांगायला निघाले की कोणच तुझा भक्त नाही हे सांगण्यासाठी निघाले असं समजा. पण जाताना त्यांना भल्या पाटे आऊत खांद्यावर घेऊन 2 बैलांना पुढे घेऊन शेतामध्ये निघालेला एक शेतकरी दिसला. नारदाने त्याला विचारलं, कुठं निघालास बाबा. नाही म्हटलं, देवानी जशी रात्र दाखवली तसा दिस दाखवावा आणि ज्या धर्मीय आईची सेवा करण्यासाठी मला त्यानं इथं पाठवलंय ती सेवा करायला निघालो. गेला, ती सेवा केली. नारद म्हणाले थांबूया, हा संध्याकाळी काय करतो बघूया. हा सकाळी गेला आता धर्मीय आईची सेवा करायला, संध्याकाळी काय करतो बघू. म्हणून नारद थांबले. तो संध्याकाळी घरी आला, काय 4 घास असतील ते खाल्ले, धरतीला पाठ लावली आणि एकच प्रार्थना केली, देवा जसा दिस दाखवलास तशी रात ही दाखवण्याचं काम कर. झोपी गेला. नारद म्हणाले काम झालं, आता जाऊया. नारद विष्णूकडे गेले आणि विष्णूला सांगितलं की मी सगळे बघितले पण शेवटी मला असा एक शेतकरी, एक कष्टकरी दिसला आणि त्या कष्टकऱ्याचा नित्यक्रम नारदाने विष्णू समोर कथन करण्याचं काम केलं. जेव्हा नित्यक्रम कथन करून झाला
तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हा नारदा, हा माझा अत्यंत आवडता भक्त आहे. नारद म्हणाले, देवा, काही ना तुला गिरीकंदरामध्ये, काही ना तुला हिमालयाच्या कुशीमध्ये आळविण्याचं काम केलं आणि हाच तुला आवडता कसा? विष्णू म्हणाले, याचं उत्तरही मी तुला नंतर देण्याचं काम करेल. तोपर्यंत एक काम तुला मी सांगतो, ते काम तू पहिल्यांदा पूर्ण करून ये आणि मग मी तुला तो माझा का आवडता आहे याचं उत्तर देण्याचं काम करेल. नारद म्हणाले, आणि काय काम काढलेस देवा? नाही म्हटले, हे एक पंटीभर तेल आहे, हे हातामध्ये घे आणि सगळ्या पृथ्वीची अशी प्रदक्षिणा मार की तेलाचा एकही थेंब जमिनीवर पडता कामा नये. नारद म्हटले, केवढा मोठा मी ब्रह्मकुमार, किती सामान्य काम मला सांगितलं. नारायण नारायण करणारा नेहमी घेतला दिवा, पंथी आले पृथ्वीवर, सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या पंथीवर केलं 100%. म्हणजे नारायण म्हणायचं विसरले, विष्णू म्हणायचं विसरले, काय नामस्मरण विसरले, सगळं विसरले. का? तेलाचा थेंब खाली पडता कामा नये. तेलाचा थेंब जर खाली पडला तर मग आपल्याला ज्याच्यासाठी पाठवलं ते काम पूर्ण होणार नाही. नारदी तसा हट्टी आणि एक ज्याला तपस्यावान साधक म्हणू असे होते. त्याच्यामुळं नारदानी एकही थेंब खाली पडू न देता आपली प्रदक्षिणा पूर्ण केली. गेले विष्णूकडं, म्हटले काम फत्ते केलं. जमिनीवर तेलाचा एकही थेंब पडला नाही. विष्णू म्हटले, खूप छान काम केलंस नारदा, पण मला एक सांग, इथून गेल्यापासून इथं येईपर्यंत, जोपर्यंत तुझ्या हातात पंथी होती तोपर्यंत माझं नाव किती वेळा घेतलंस? नारायण, विष्णू, कृष्ण, हरी, गोविंद या नावाचा जप नसे ना का? पण हे नाव किती वेळा घेतलंस? नारद म्हटला, देवा तुला वेड लागलं. अरे तू मला पाठवलं, तेलाचा एकही थेंब खाली पडू द्यायचा नाही याच्यासाठी पाठवलंस, ते काम मी करत राहिलो. आता मला सांग, तुझं नाव घेतलं असतं, जीभ हल्ली असती, ओठ हल्ले असते, पर्यायानं किंचित प्रमाणात हात हल्ले असते, आणि किंचित प्रमाणात जर हात हल्ले असते तर तेलाचं काम थेंब खाली पडला असता. 1 नाही, 2 नाही, 3 पडले असते. आणि ज्या कामासाठी तुम्हाला पाठवलं ते काम फत्ते झालं नसतं, म्हणून मी तुझं नाव घेतलं नाही. ज्याच्यासाठी पाठवलं तेच काम मी केलं. विष्णू म्हणाले, नारदा, तो जो शेतकरी आहे ना, त्याला त्या कामासाठीच मी पाठवलं. जन्माला ये, धरणी मातेची सेवा कर, धनधान्य पिकव, लोकांना खाऊ घाल, हे काम कर. त्याला त्या कामासाठी पाठवलं होतं, त्यानं माझं नाम घ्यायची काय गरज आहे? तो दररोज जर शेतात कष्ट करतो तर माझ्या नावाची गरज नाही. पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तो आपलं काम सांभाळून, आपलं कर्म सांभाळून माझं नाव घेत होता, म्हणून तो माझा आवडता आहे. सज्जनांनो, आपलं दररोजच्या कामामध्ये, आपल्या कामातच किंवा आपल्या कर्मातच भगवंत आहे असं ज्याला वाटतं ना, त्याला भारतातली तीर्थ फिरावी लागत नाही. त्याला मोठमोठ्या गुरुच्या शोधात कुठं जावावं लागत नाही. त्याचं कामच देव आहे. त्याला दुसऱ्या देवाकडे जाण्याची गरजच काय? आणि देवाला प्रकट व्हायचं झालं तर आपलं नित्य कर्म जो आहे, या नित्य कर्मामधून आपण जिथं आहोत तिथं देव प्रकट होईल. देव जिथं आहे तिथं जायची गरज आपल्याला लागणार नाही. झालं कसं माहित आहे का? आपण आपले नित्य कर्म सोडली, ज्या कामासाठी त्यानं आपल्याला पाठवलं ती कामं आपण सोडली आणि त्याच्या पाठीमागे लागलो. कोण केदारला जायला लागला, कोण बद्रीनाथला जायला लागला, कोण काशी, मथुरा, द्वारका यांचे उंबरटे झिजवायला लागला. आणि सगळे ते विचार करायला लागले, अरे या वेड्यांना ज्यांच्यासाठी पाठवलं ते काम न करता हे आमच्याकडे काय यायला लागलेत? आणि म्हणून नित्य कर्म हे चोख असावं. जेव्हा नित्य कर्म
हे चोख असतं तेव्हा सगळीच समाज व्यवस्था चांगली चालते. मग भक्तीची व्यवस्था तर चालेलच हो, पण समाजाची व्यवस्था ही चोख पद्धतीनं चालते. त्यानंतरच माऊलीनं वर्णन केलेलं आणि या तिसऱ्या अध्यायामध्ये एक ओवी आली की म्हणे सांसारिक जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे आणि स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. संसारामध्ये जन्माला यावं, 100 यज्ञ करावेत आणि इंद्रदेव व्हावं. संसारामध्ये जन्माला यावं, 100 वेळा ब्राह्मणाच्या कुलात जन्माला यावं, ब्राह्मणाची उच्च कर्म करावीत आणि ब्रह्मदेव व्हावं. याला म्हणतात सकाम कर्म. म्हणजे हे इंद्रदेवाचं आणि ब्रह्मदेवाचं उदाहरण आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीतच ते मर्यादित आहे अशी गोष्ट नाही. हा सकाम म्हणजे इच्छा व्यक्त केलेलं. मी प्रारंभीच म्हटलं तुम्हाला, आपण सकाम कर्म करतो. आपण जे काम करतो त्याच्याविषयी इच्छा व्यक्त करणं यात काही वाईट नाही. फक्त कसं आहे, जे काम करतो त्या कामामध्ये प्रकट होणारी इच्छा ही दुर्बुद्धीला आणि अविचाराला स्पर्श करणारी नसावी. जर इंद्रदेवाने 100 यज्ञ केले तर तो इंद्रदेव होईल, पण इंद्रदेव झाल्यानंतर येणाऱ्या निष्क्रियतेचं काय करायचं? ब्रह्मदेवाने ब्राह्मणाची कर्म केली तर तो ब्रह्मदेव होईल, परंतु त्यानंतर येणारी जी निष्क्रियता आहे तिचं काय करायचं? सकाम, ज्याच्यामध्ये इच्छा काठोकाठ भरलेली आहे अशा पद्धतीचं कर्म जे असतं ना, ते कर्म सकाम कर्म, ज्याचं वर्णन माऊलीनं या निमित्तानं केलेलं आहे. कर्म हे एकतर नित्य करावं, कर्म एकतर जर सकाम कर्म करायचं झालं तर सकामतेमध्ये सदइच्छेला सद्भावनेला महत्व द्यावं. त्यानंतर येतं निषिद्ध कर्म. हे खूप वाईट आहे हा श्रोत्यांनो, कारण निषिद्ध याचा अर्थच आहे करू नये ते करायचं, खाऊ नये ते खायचं, पिऊ नये ते प्यायचं, बोलू नये ते बोलायचं, बसू नये तिथं बसायचं, दाखवू नये तो रस्ता दुसऱ्याला दाखवायचा, दुसऱ्याच्या वाट्यात काटे कसे पसरता येतील याच्यासाठी काट्या तोडायच्या आणि रस्ते काट्यानं भरून टाकायचे. येणारे जाणारे रक्तबंबाळ झाले पाहिजेत, त्यांचं रक्त पाहून हसायचं. याला म्हणतात निषिद्ध कर्म. ज्या काम करण्यासाठी आपल्याला पाठवलं नाही ते काम करत राहणं म्हणजे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म ज्याचा निषेध केला जातो असं कर्म. हा निषेध केला जातो याचा अर्थ काय की जे कर्म करू नये. आपल्याला काय कशाला पाठवलं ते शेतकऱ्याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं. त्याला शेती करण्यासाठी पाठवलं, शेती केली. ज्याच्यासाठी पाठवलं ते केलं आणि ते करता करता देवाचं नाव घेतलं, म्हणून तो देवाचा परमप्रिय भक्त झाला. आपण काय होत नाही, ज्याच्यासाठी पाठवलं नाही ते काम आपण करतो. जी भूमिका वठवण्यासाठी आपल्याला इथं पाठवलं ती भूमिका वठविण्याचं काम करावं. निषिद्ध कर्माचे मळे ज्या वेळा गावोगावी फुलायला लागतात त्यावेळा नवे दुर्योधन, त्यावेळा नवे दुःशासन जन्माला येतात. हे नवे दुर्योधन आणि नवे दुःशासन समाजाला रक्तबंबाळ करण्याचं काम करतात. ही जी निषिद्धता आहे ना, आता कसं झालं मी सांगतो, ज्ञानेश्वरीतनं पुन्हा ज्ञानेश्वरी कपड्यात बंद होते, पुन्हा ती देवघरामध्ये जाते आणि निषिद्ध कर्म हे जी फुलणारी पिढी आहे आणि मागची पिढी सुद्धातले काही अपवाद असतील ते, या सगळ्यांच्याकडनं ही निषिद्ध कर्म केली जातात. निषिद्ध कर्म माणसाला माणूस या अधिकारापासून वंचित करून त्याला पशुपर्यंत नेण्याचं काम करतं. कधी कधी पशु सुद्धा निषिद्ध कर्म करत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. कुत्र्याला कळत नाही उत्तम भोग कुठला, मध्यम भोग कुठला वगैरे वगैरे. मांजराला कळत नाही, डुकराला कळत नाही. माणूस याच्यापेक्षा वेगळा आहे की नाही? माणसाला उत्तम काय, मध्यम काय, कनिष्ठ काय हे सगळं कळतं, पण अति आधुनिकीकरणामुळे वळत नाही. हे जे वळणं आहे ना, वळणं, याच्यासाठी ज्ञानेश्वरी गरजेची आहे. हे जे वळणं आहे ना याच्यासाठी तुकाराम गरजेचे आहेत, की जे
कळून वळवण्याचं काम करतात आणि सांगतात या निषिद्ध कर्माचा त्याग कर. खंती करती कर्माची, या कर्माची खंती करत असताना तुला जे जे निषिद्ध आहे त्या निषिद्धाचा त्याग करावा लागेल. खरं सांगू, निषिद्ध कर्माचा त्याग केला ना, बाकीची काही करायची गरजच नाही हो. फक्त या निषिद्ध कर्मानंतर आपण एका कर्मावर जातो आणि ते म्हणजे विहित कर्म. स्वधर्माचरणामधलं सर्वात महत्वाचं कर्म जर कुठलं असेल तर ते आहे विहित कर्म. विहित म्हणजे योग्य, विहित म्हणजे संत सनकादिकांनी जसं सांगितलं तसं. विहित म्हणजे राहू द्या, संत सनकादिक ऋषी तुम्हाला मान्य नसले तर येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. बापानं आजानं पंजानं जे काम सांगितलं तसं. विहित म्हणजे पूर्वजांनी जी योग्य कर्म आपल्याला सांगितलेली आहेत ते योग्य कर्म करणं. जी माणसं पूर्वजांनी सांगितलेली स्वतःला प्रिय असणारी आणि समाजाला आनंद देणारी कामं करतात, मगाचीच मी तुम्हाला म्हणालो, त्यांना तीर्थयात्रेचे उंबरठे झिजवायची गरज नाही. त्यांना सगळा श्रावण उपाशी काढायची गरज नाही. म्हणजे पहिल्या आता श्रावणाच्या या 5 तारखेपासून सोमवारपासून लगेच आपण उपवासी. माऊली सांगतात तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पिडावे. शरीराला नको तेवढं पिडू नका. व्रत नियमाच्या आधारे देवाला, हा ठीक आहे, ठराविक मर्यादेपर्यंत शरीराला चार्ज करण्यासाठी तुम्ही ते केलं तर काय हरकत नाही, परंतु शरीराला पीडा देऊन ते करू नका. आणि न वजावे तीर्थाची गा, म्हणजे सगळ्या तीर्थामध्ये जाऊन तिथं पापातून उतराई होण्याचं काम करू नका. तर काय करा, ज्याला स्वधर्मरती विहित कर्म मांडलं ते विहित कर्म चोखपणे करण्याचं काम करा. हे विहित कर्म जेव्हा चोखपणे तुमच्याकडून होईल तेव्हा परमात्म्याच्या साम्राज्यात तुम्ही खूप मोठे देवभक्त, खूप मोठे संत महंत नाही झालात तरी चालेल, पण एक गोष्ट निश्चित होईल की विहित कर्माच्या आधारे तुम्हाला जो मनुष्यत्वाचा अधिकार दिलेला होता त्या मनुष्यत्वाच्या अधिकारापर्यंत तुम्हाला निश्चित पोहोचता येईल. हे जे विहित कर्म आहे, हे विहित कर्म आणि दैवी कर्म यांच्यात थोडी गल्लत झालेली आहे. आपल्याला काय वाटतं, विहित कर्म म्हणजे देवादिकांची कर्म, विहित कर्म म्हणजे दैविक कर्म, विहित कर्म म्हणजे केवळ मंदिरामध्ये मठामध्ये केले जाणारे कर्म. तसं नाही. शेताच्या बांधावर, घराघरातून, रस्त्या रस्त्यावर पूर्वजांनी सांगितलेली जी योग्य कर्म पद्धती आहे, या योग्य कर्म पद्धतीनं योग्य काम करणं म्हणजे विहित कर्म. इतकं सोपं आहे विहित कर्म. हे योग्य काम आपल्या हातून झालं तर कसं आहे, योग्य माणूस योग्य कामासाठी निवडला गेला की नंतर उत्कर्षाची शिखरं ही आपल्या ज्या भौतिक संस्था आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा गाठता येतात. परंतु जसं आता आपल्या सोशल मीडियाच्या युगामध्ये 2 वेळा रॉंग नंबर लागला, 3 वेळा लागला, 4 वेळा लागला, समोरचा म्हणतो अरे तुला कळतं का नाही, किती वेळा रॉंग नंबर आणि रॉंग पर्सन हे जसे असतात ना, अगदी त्याच पद्धतीनं चुकीचं कर्म जेव्हा चुकीच्याच माणसाकडनं केल्या जातं तेव्हा नर्क हा गावागावात, घराघरात यायला लागतो. म्हणून विहित कर्म हे कसे असावेत, फक्त देवादिकांचा जय जयकार करणारे नसावेत, तर आपल्या कामानं आपल्या क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे असावेत. ज्या ज्या क्षेत्रात आपण काम करतो ना त्या त्या क्षेत्रामध्ये ही नवी ऊर्जा आपण देण्याचं काम आपल्या कर्मानं करावं. आणि मग त्यानंतर शेवटी येतं ते निष्काम कर्म. निष्काम ज्याच्यामध्ये कुठलीच इच्छा नाही असं. या सगळ्या कर्माचे टप्पे पूर्ण केल्यानंतर आपण जे निष्कामता पावले, आपण या निष्काम अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो. ही निष्काम अवस्था थोडी अवघड आहे श्रोत्यांनो. कारण कसं आहे, देव भेटला तरी देवाला ते सांगतात की मिशन कश्च कामाय,
मी कशाची इच्छा करू? इच्छा करण्यासाठी या पृथ्वी तलावर काही शिल्लक आहे का? ज्याची इच्छा करावी ती अमर राहणार आहे का? त्यामुळे मला कशाचीच इच्छा नाही. आता तुम्हाला मला भेटलाच देव, तर आपण इच्छा काय करायची याची लिस्ट जन्मभर संपणार नाही आपली, कारण आपण निष्काम नाही. तो ज्ञानयोगी, तो भक्तियोगी असा निष्काम असतो की तो देवाला सांगतो की मिशन कश्य कामाय, देवा मी कशाची इच्छा व्यक्त करू? इच्छा व्यक्त करण्यासाठी आता माझ्याकडं काही राहिलेलं नाही, नकोच मला यातलं. या मरणाऱ्या संसारातलं मरणाऱ्या माणसांच्याकडनं मला काही नको आहे. द्यायचंच असेल तर एक दे अविनाश करी, आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुझं रूप जे अविनाशी रूप आहे, या अविनाशी रूपापर्यंत मला नेण्याचं काम कर. तुझ्या अविनाशी रूपामध्ये मी रममान व्हावं याच्यासाठी माझ्या शरीराला बळ दे, माझ्या बुद्धीला, माझ्या आत्मतत्वाला बळ देण्याचं काम कर. माझ्या मनाला माझ्या कामाचा आणि तुझ्या नामाचा छंद लागावा एवढंच मला दे. भगवंत म्हणतो हे सगळं देतो मी तुला, पण हे देण्याबरोबर जेव्हा तू निष्कामता पावशील तेव्हा मात्र एक करावं लागेल. दिशाहीन झालेल्या समाजाला दिशा देण्यासाठी तुला समाजाचं सारथ्य करावं लागेल. माऊलीनं याचं सुंदर वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे की जे मार्गाधारे वर्तती किंवा मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिकते न व्हावे लौकिकाप्रती. या माऊलींच्या संदेशातला हा अतिशय महत्वाचा संदेश काय आहे की तुम्ही ज्या वेळा अलौकिक भावनेमध्ये रममान होता त्यावेळा काय करता? त्यावेळा हिमालयात जाता, त्यावेळा माणसांचा त्याग करता. खरं सांगू श्रोत्यांनो, या देशामध्ये जडत्व थोड्याफार प्रमाणामध्ये जर कुणी आणलं असेल ना तर ते निष्क्रिय विचारवंतांनी. ते समाजापासून एवढे बाजूला होतात. परमार्थातली काही मंडळी ही संन्यासत्वाच्या मार्गानं समाजामध्ये कधी येतच नाहीत. अरे जर तुम्ही माणसात आला नाही तर त्यांचे गुण कसे कळणार, त्यांचे दोष कसे कळणार, ते कमी करण्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला कळणार कसं? ते जर कळायचं झालं तर समाजाचं सारथ्य म्हणून माऊलीनं इथं हे म्हटलेलं आहे की मार्गाधारे वर्तावे. निष्काम कर्म केल्यानंतर सुद्धा ज्याला काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नसतं ते लोकांसाठी काहीतरी करतात. ज्ञानदेवांचं उदाहरण घ्या. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव. उपजताच ज्ञानी असणाऱ्या ज्ञानदेवांना वयाच्या 21.5व्या वर्षापर्यंत आपला जो वागयज्ञ आहे या वागयज्ञाला का प्रज्वलित ठेवावं लागलं आणि अंधारात चाचपडणाऱ्या जगाला ज्ञानाचा प्रकाश का दाखवावा लागला? तर मार्गाधारे वर्तावे. जो मार्ग सांगितलेला आहे तो आपण पूर्ण झालो, ज्ञानी झालो, आपण मोक्ष पदापर्यंत गेलो तरी सुद्धा जो मार्ग आहे त्या मार्गावरून जाण्याचं काम करावं. विश्व हे मोहरे लावावे. एखाद्या अंधाला रस्ता दाखवायचा असेल तर डोळसाने दीप हातात घ्यावा आणि दीप हातात घेऊन सुद्धा पुढे चालता चालता उपयोग दीपाचा कुणाला? डोळसाला. अंधाला सांगावं इथं खाच आहे, इथे खड्डा आहे, इथे वळण आहे, इथे पाऊलवाट आहे, इथे रस्ता सरळ आहे. हे डोळसाचं काम आहे. डोळस म्हणाला नाही दिव्याचा प्रकाश मला दिसला, अंधाचं काय व्हायचं ते होऊ दे, तर त्या डोळसाचा डोळसपणा काही उपयोगाचा नाही. तसे संत हे समाजाचे सारथी आहेत. विचारवंत हे समाजाचे सारथी आहेत. या सारथ्यांचं प्रमुख कर्तव्य काय आहे? यांचं प्रमुख कर्तव्य हे आहे की या समाजाला लौकिकाप्रती
जी अवस्था असेल त्या अवस्थेपर्यंत नेत्यांना दिशा देण्याचं, त्याचं सारथ्य करण्याचं काम करावं. ज्या देशाचं सारथ्य विचारवंतांच्या हातात असतं, ज्या समूहाचं सारथ्य विचारवंताच्या हातात असतं, तिथे विवेकवल्लींची लावणी हो देई सैंघ ही अवस्था निर्माण व्हायला वेळ लागत नाही. पण जिथं विचारच नसतो तिथं विकार निर्माण व्हायला जास्त वेळ लागत नाही. हे विकाराचे मळे कधी पिकतात? ज्या वेळा विचार नसतो तेव्हा. तर हे जे विचार आहेत, ही जी निष्कामता आहे, ही निष्कामता इतरे जनापर्यंत पोहोचण्यासाठी लोकसंस्थेचं संरक्षण झालं पाहिजे. ही एक महत्वाची संकल्पना ज्ञानोबा माऊलीनं या ववीच्या निमित्तानं मांडण्याचं काम केलेलं आहे. लोकरक्षण. लोकरक्षण जर करायचं झालं तर लोकभावनेला योग्य वळण देता आलं पाहिजे. आणि लोकभावनेला योग्य वळण द्यायचं झालं तर झालं, माझं झालं, आता जगाचं काय करायचं? याच्यापेक्षा मी वैकुंठाला जाईल, त्या वैकुंठातल्या विमानामध्ये भगवान विष्णू बरोबर, भगवान कैलासाला जाऊन शंकराबरोबर गप्पा मारण्याचं काम करेल. ही निष्क्रियता आहे. ही निष्क्रियता आपल्या ठिकाणी असता कामा नये. प्रज्ञावंत मंडळी, संत आणि तत्वज्ञ या संज्ञेला पात्र असतात. संत आणि तत्वज्ञ या संज्ञेला प्राप्त होणाऱ्या या प्रज्ञावंत मंडळींनी एक काम करावं लागेल. आपली निष्क्रियता ही बाजूला फेकून द्यावी लागेल आणि मग मार्गाधारे वरतून या समाजाला दिशा दाखविण्याचं, त्याला जगण्याचं बळ देण्याच्या ज्या काही प्रेरणा आहेत, हे प्रेरणा देण्याचं काम करावं लागेल. त्याच्यासाठी ही संत मंडळी, ही तत्वज्ञ मंडळी जशी निष्काम असावी लागतील, निश्चळ असावी लागतील, निष्ठावान असावे लागतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही की निर्धारी असावी लागतील. त्यांच्याकडं एक निर्धार असला पाहिजे. काय निर्धार असला पाहिजे? त्यांच्याकडे निर्धार असला पाहिजे हा असत्य तर असत्यच. कारण ज्या समूहात ज्ञानी सत्तेचे भाट होतात तिथं असत्य हे सत्याचा मुखवटा लिहून नाचायला लागतं आणि सत्य कुठल्या गिरीकंदरात लपून जातं याचा पत्ता सुद्धा लागत नाही. तेव्हा असत्याला असत्य आणि सत्याला सत्य म्हणणारे प्रज्ञावान, तेजस्वी, निर्धारी, निष्ठावान बुद्धिवंत हे लोकसंस्थेचं रक्षण करतात. हा महत्वाचा विचार ज्ञानोबा माऊलीनं इथं प्रतिपादित करण्याचं काम केलं. पुढे 4 किंवा 5व्या अध्यायाच्या निमित्तानं या लोकसंस्थेहून जे वेगळे धर्म कर्म वर्म जे आहेत त्यांचं प्रतिपादन जे माऊलीनं केलं त्याचा विचार आपण उद्याच्या भागात करू. तोपर्यंत माऊली रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.